नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. मेचा 11वा हप्ता आनंदाची बातमी. 30 तारखेपासून वितरण सुरू. आता सर्व लाडक्या बहिणींसाठी बिग ब्रेकिंग न्यूज आहे. अत्यंत मोठे महा अपडेट आहे. तर लाडक्या बहिणींना आता उद्यापासून मेचा 11वा हप्ता यायला सुरुवात होणार आहे. तर लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष आहे. येत्या काही दिवसात 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तर येत्या काही दिवसात म्हणजे आता उद्यापासूनच म्हणजे 30 तारखेपासून 30 आणि 31 आता हे 2च दिवस मे महिन्याचे राहिलेले आहेत. तर उद्यापासून मे महिन्याची हप्त्याची तुम्हाला DBT व्हायला सुरुवात होणार आहे. 30 तारखेपासून आता सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता हा येण्यास सुरुवात होणार आहे. अशा पद्धतीने अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी हे अपडेट दिलेले आहे. प्रसारमाध्यमातून आपल्या हाती हे अपडेट लागलेले आहे. तर लाडक्या बहिणींना या मे महिन्याच्या हप्त्याला उशीर का झालेला आहे, तर ज्या पद्धतीने ज्या बहिणी निकषाच्या बाहेर आहेत, तर लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची परीक्षा महिला करत आहेत. महिलांना 1500 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान लवकरच हे पैसे मिळू शकतात. राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी स्वतः 3037 कोटी रुपयांच्या फाईलवर सही केलेली आहे. दरम्यान याच पैशातून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. तर आत्ताच तुम्हाला सांगितले की प्रसारमाध्यमातून हे अपडेट आपल्या समोर आलेले आहे की 3037 कोटी रुपयांच्या चेकवर अजितदादा पवार यांनी, म्हणजे ते उपमुख्यमंत्री पण आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे ते वित्तमंत्री पण आहेत. त्यामुळे त्यांनी या चेकवर मे महिन्याच्या 11व्या हप्त्याच्या चेकवर त्यांची सही झालेली आहे. आणि आता उद्यापासून म्हणजे 30 तारखेपासून लाडक्या बहिणींना मेच्या हप्त्याला वितरणाला सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच 1500 रुपये जमा होणार. लाडकी बहीण योजनेचे मागील अनेक महिन्याचे हप्ता हे शेवटच्या आठवड्यात जमा होत आलेले आहेत. त्यामुळे या महिन्याचाही हप्ता येत्या काही दिवसात म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या बँक खात्यामध्ये हा 11वा मेचा हप्ता हा जमा होऊ शकतो. मे महिना संपायला अवघे आता फक्त 2च दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे या काळात 1500 रुपये जमा होतील. जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर पुढच्या महिन्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. लाडक्या बहिणींना जर या महिन्यात पैसे दिले नाहीत तर पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील, अशीही म्हणजे शाश्वतीही वर्तवण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेबद्दलचे हे महा अपडेट आपणा समोर लाईव्ह वाचत आहे. तर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी सुरू झालेली आहे. दरम्यान या योजनेत निकषाबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना आता फटका बसणार आहे. या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या नावाने फसवणूक देखील होत आहे. त्यामुळे या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पडताळणी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. हे तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हे अपडेट सांगतच आहे की ज्या बहिणी निकषाच्या बाहेर आहेत त्या बहिणी प्रत्येक महिन्यात लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे ज्या बहिणी 21 ते 65 वयोगटाच्या बाहेर आहेत त्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे. आणि ज्या बहिणीच्या कुटुंबातील कमवणारी व्यक्ती जर टॅक्स भरत असेल ती व्यक्तीच्या कुटुंबातील महिलांनासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही. आणि ज्या मुलीचे आता विवाह होऊन ती महाराष्ट्र राज्य सोडून ती परराज्यात गेलेली आहे तर अशा मुलीलासुद्धा, अशा विवाहित स्त्रीलासुद्धा लाडकी बहीण योजनेचा आता मेचा 11वा हप्ता हा येणार नाही. आणि ज्या म्हणजे राज्य व परिवहन विभागाकडून सुद्धा आपल्या लाडकी बहीण योजनेला डेटा प्राप्त झालेला आहे. तर ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे आणि अशी या कुटुंबातील महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तर अशी महिलासुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून ही बाद करण्यात येत आहे. तर
आणखीन महत्त्वाचे की समजा तुमच्या आधारमध्ये काही बदल झालेला आहे आणि तो तुम्ही अपडेट केलेला नाही, किंवा तुमच्या आधारवरील नाव, मोबाईल नंबर किंवा ॲड्रेस हे जर तुमच्या चेंज झालेलं असेल, बदल झालेला असेल आणि ते जर तुम्ही ते बदल केलेला नसेल, तर सरकारपर्यंत हा तुमचा डेटा पोहोचणार नाही आणि अशा बहिणीसुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येतील. म्हणजेच तुमचे आधार कार्ड हे तुम्ही अपडेट केलेले असावे. आणि त्याहूनही महत्त्वाचं की जी लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक हप्ता घेत आहे, अशा बहिणीचे सुद्धा आधार कार्ड हे त्यांच्या लाडक्या बहीण योजनेच्या बँक खात्यामध्ये त्यांचं ते जे बँक खातं आहे त्या बँक खात्याला त्यांचं आधार हे लिंक असणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं शेवटचा मुद्दा की तुमचं जे DBT आहे ते तुम्हाला दर महिन्याला ॲक्टिव्ह हे करणं गरजेचं आहे. जर तुमचं DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंट हे जर तुमचं ॲक्टिव्ह नसेल, तुम्ही दर महिन्यात जर चेक करत नसाल, तरीसुद्धा तुम्ही आता लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येणार आहे. कारण की हा मेचा तुम्हाला आता या गोष्टींसाठी फक्त तुमच्या हातामध्ये 2च दिवस राहिलेले आहेत आणि 2च दिवसामध्ये तुम्हाला हे DBTचं काम आणि तुमचं आधारचं काम हे करणं अत्यंत जरुरी आहे. त्यासाठी फक्त आता 2च दिवस मुदत राहिलेली आहे. तर लवकरात लवकर सर्व बहिणींनी हे महत्त्वाचे कामं करून घ्या, तरच तुम्हाला आता यापुढील लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे तुमच्या बँक खात्यात DBTद्वारा जमा होणार आहे. अन्यथा ज्या बहिणी दर महिन्याला जशा अपात्र होत आहेत, त्याप्रमाणे अशा बहिणी की ज्यांचे DBT इनॲक्टिव्ह आहे आणि आधार लिंक नाही, अशा बहिणीसुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून या बाद करण्यात येणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवलेला आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट्स लाईव्ह दाखवलेले आहेत. तर सर्व बहिणींना विनंती आहे की हा महत्त्वाचे अपडेट, हा महत्त्वाचा व्हिडिओ कृपया करून सर्व बहिणींना शेअर करा. व्हॉट्सॲपवर आणि फेसबुकवर तुमच्याकडे जे काही आपल्या लाडक्या बहिणींच्या बहिणी लाभ घेणाऱ्या आहेत, अशा सर्व बहिणींना कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही हे महत्त्वाचं अपडेट कळेल. आणि आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तरच तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल. आणि ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा, ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन करा, तरच सरकार जे काही बदल करेल सरकारी योजनांमध्ये किंवा प्रत्येक अपडेटविषयी तुम्हाला लगेचच बातमी कळेल. त्यासाठीच तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, घंटीचे बटन दाबून तुम्हाला ऑल नोटिफिकेशन ऑन करावे लागेल. आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, कमेंट आठवणीने करा की आपण व्हिडिओ कुठून बघत आहात. सो आपण आपली काळजी घ्या, आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा. सो थँक्यू व्हेरी मच.